शिरोळ तालुक्यातील दानोळी इथले भाजीपाला व्यापारी भरतेश टोपगोंडा यांचं सोमवारी रात्री 9च्या सुमाराला अपहरण करण्यात आलं. शोधाशोध सुरू असताना भरतेश यांच्या मोबाईलवरून चुलत भावाला फोन करून अपहरणकर्त्यांनी 25 लाखाची मागणी केली. त्यानंतर त्यांचा भाऊ महावीर आणि 2 मित्र अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेले. मात्र अपहरणकर्त्यांनी वारंवार ठिकाण बदललं. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती, त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं. त्यानंतर मंगळवारी शेरीमळा रस्त्यावर उसामध्ये भरतेश यांची गाडी आणि चप्पल आढळून आलं. त्या ठिकाणाहून काही अंतरावरच भरतेश यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान या खून प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी राजदीप ताडे आणि टिल्लू चंदुरे या दोघांना अटक केल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं. त्यांच्यामध्ये मर्डर विथ अबडक्शन किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटना 13/4/2026 रात्रीची आहे आणि त्या अनुषंगाने काल आम्ही सकाळी गुन्हा दाखल केला आणि दोघे आरोपी ज्यांनी मय्यताला मारलेला आहे, दोघे आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढचा तपास आमचा चालू आहे. दरम्यान या दोघांना आज जयसिंगपूर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या दिरंगाईबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी वेळेत मदत न केल्याचा आरोप करत दानोळीकरांनी आज गाव बंद ठेवलं होतं. यावेळी भरतेश यांना न्याय द्या अशी मागणी करत जयसिंगपूर पोलिसांना निवेदन दिलं. काल दानोळी या गावामध्ये भरतेश राजगोंडा पाटील याचं टोपगोंडा यांचं अपहरण काही लोकांनी केलेलं होतं आणि अपहरण केल्यानंतर त्यांनी त्यांच्या चुलत भावाला फोन करून 25 लाखाच्या खंडणीची मागणी केलेली होती आणि अशी मागणी झाल्यानंतर आमच्या गावातले पोलीस पाटीलसह काही मंडळी या ठिकाणी पोलीस स्टेशनला जयसिंगपूर पोलीस स्टेशनला आलेले होते आणि अपहरणाची केस नोंदवण्यासाठी आले असताना त्यांची काही काळानंतर त्यांना थांबवून घेऊन या ठिकाणी दीड तासानंतर त्यांची मिसिंग केस कंप्लेंट घेण्यात आली आणि त्याच्यानंतर पुन्हा रात्री कोणत्याही पद्धतीची कारवाई झाली नाही, हालचाल झाली नाही, काही नाही. सकाळी 10च्या दरम्यान भरतेश पाटील यांचा प्रेतच मिळालं डायरेक्ट आणि त्याच्यानंतरच पोलीस यंत्रणा आली. जर कदाचित काल आमची अपहरणाची केस व्यवस्थित घेतली असती आणि काल रात्रीपासून चौकशी केलं असतं तर भरतेश पाटील यांचा जीव वाचला जाऊ शकला असता, परंतु हा प्रयत्न झाला नाही आणि आज अशी ही घटना झालेली आहे. पोलीस कारवाईमध्ये दिरंगाई निश्चितपणे झालेली आहे आणि त्याच्याचमुळे एकाला प्राण गमवावा लागलेला आहे. त्याच्यामुळे संपूर्ण ग्रामस्थांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. संपूर्ण गाव क्षुब्ध आहे. अत्यंत सज्जन सत्शील असं व्यक्तित्व भरतेश पाटील टोपगोंडा हे होते आणि अशा व्यक्तीचं अपहरण करून खून करण्यात आला ही अत्यंत निषेधार्ह अशी घटना आहे. संपूर्ण गाव त्याचा निषेध करत आहे. संपूर्ण गावामध्ये सर्व ग्रामस्थ प्रक्षुब्ध आहेत. आज संध्याकाळी त्या विषयावर संपूर्ण ग्रामस्थांची मीटिंग पण होणार आहे आणि त्याच्यानंतर इथली बॉडी घ्यायचं नाही घ्यायचं या संदर्भात निर्णय होणार आहे. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे.